शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी कांचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. हे पहा, आईंना शोधत शोधत मी आले होते आणि आई सकाळी सकाळी मस्तपैकी मिरच्या निवडायला बसल्या होत्या पहा, मोकळ्या वातावरणात डाळिंबाच्या. का तर फक्त आपला राम निवडून देत नाही पहा, मिरच्याच्या मध्ये हात घालतो म्हणून इथं बसल्या होत्या त्या. त्यानंतर आपलं देव आणि राम दोघं मस्तपैकी सकाळी खेळत होते पहा, रविवार असल्यामुळे. दोघांचे सारखी मस्ती चालू असते पहा. काही एकच वस्तू दोघांना लागती आणि त्याच वस्तूवरून दोघांचे भांडणं चालू होते पहा. आणि हा आपला राम मला सांगायला आलता देत नाही म्हणून. दिवसभर ह्याच गोष्टी त्यांच्या चालतात. मस्तपैकी भाजी निवडून राहिलाय पहा मेथीची. किती छान जुडी आणली होती पहा. आणि आमचा रामपा मध्ये 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 करायचं. राम, तू भाजी निवडतो? हां, हाय कर बरं, हाय हाय कर ना. हे पहा किती मस्त भाजी आहे. आज आमच्याकडे संगमनेरला बाजार होता, त्या बाजारातून आणलंय पहा. हे पहा किती मस्त पावसाचं वातावरण झालंय. पावसाचं नाही म्हणता येणार, पण मग छान गार मस्त वाटते पहा. ए भाजी खातो काय? पाय आपलं राम कच्ची भाजी. अरे त्याला औषध मारलेलं असतं. त्यानंतर दुपारी मस्तपैकी काळा मसाला भाजायला घेतला पहा. इथं धने मला आईने सांगितलं की बारीक गॅसवर धने भाजव म्हणून. त्याने जसं जसं सांगितलं तसं तसं मी ते भाजत होते पहा. तर हे पहा मंद आचेवर छानसे आपले धने भाजून घेतले पहा. थोडेसे असे ब्राऊन कलरचे झाल्यानंतर ते बंद केले. आणि मसाल्याचं साहित्य भरपूर घेतलं होतं पहा सगळं अगोदर भाजून. हे पहा आपले किती मिरे वगैरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र वगैरे सगळं घेतलं होतं. बरंच काही होतं. एवढी काही नाही. यादी मी तुम्हाला बॉक्समध्ये देऊन यादी पाठवेलच, जर कोणाला काळा मसाला बनवायचा असलं तर घरातल्या गावठी पद्धतीने. ह्या पहा किती छान मिरच्या आहेत. मिरच्या पण मस्तपैकी भाजून वगैरे घेतल्या होत्या आणि तेलसुद्धा कोमट केलं होतं पहा. आणि आपलं हे धने वगैरे सगळं भाजून मस्त तयार होते. त्यानंतर दुपारी मी माझं पार्सल आलं होतं म्हणून गेले बाहेर आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. उडदाची आमटी बनवायसाठी घेतली होती पहा. रामसाठी फिकी बनवली अगोदर, कारण की आपला राम काही तिखट आणखी काही खात नाही. पण देवला तिखट वगैरे खूप आवडतं म्हणून देव आणि आम्ही आमच्यासाठी मस्तपैकी तिखट उडदाची आमटी बनवली. आणि संध्याकाळचा आपला साधा मेनू होता पहा, कडक बाजरीच्या भाकरी, पोळ्या आणि उडदाची आमटी. कसा वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.